निसर्गाचा नियम आहे गड्यानं. थोडं शांततेनं लक्ष द्या. अगदी सुंदर चिंतन मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवतो. थोडा आवाज कमी करतात. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बऱ्याचशा वेळेस अंतविधीला गेलो, दशक्रिया विधीला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो की लोक रडतात आणि सांगतात, ओ दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आम्हाला घडवण्यासाठी, पण आता आई, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मैत्रीण सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली. इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांनी माझं एक वाक्य उदाहरण अंडरलाईन करून घ्या. लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगात आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, लोक या जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एक सांगू का गड्यानो, तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचवड नाही, काय चिंचपूर नाहीये, चिंचपूरच आहे ना का चिंचवड? चिंचपूर. तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावाचं नाव चिंचपूर नाहीये. तुम्ही आम्ही ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याचं नाव लोणी नाहीये, शिर्डी नाहीये, अहिल्यानगर नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, जग नाहीये. तुम्ही आणि मी या जगामध्ये जन्माला आलो, या जगाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे या गावाचं नाव? काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यूलोकाचा एक नियम आहे गड्यांनो, इथला प्रत्येक माणसाला जावं लागतं. प्रत्येकाची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे. पण बसणारे मंडळी, जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं. महाराज सांगतात, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार, एथ नाही ओरो आले अवतार. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्याने माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले? आपल्याला जाणंच आहे. प्रत्येकाला जाणं हे ठरलेलं आहे. कधी जाणार हे माहित नाहीये. पण बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाहीये आणि कधी जाणार आहे, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. आमच्या द्रौपदीबाईच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित, त्या आईच्या पुण्यतिथीला उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता माऊल्यांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी एक आदर्श घ्या. आपण असं जीवन जगा की आपण गेल्यानंतर आपल्याही घरच्यांनी आपली पुण्यतिथी घातली पाहिजेत गड्यांनो. उत्तम जीवो रे कीर्ती मागे, उत्तम जीवो रे कीर्ती मागे, उत्तम जीवो रे कीर्ती मागे, उत्तम जीवो रे. उत्तम जीवो रे कीर्ती मागे, उत्तम जीवो रे कीर्ती मागे, उत्तम जीवो रे कीर्ती कीर्ती मागे. बसणारे मंडळी, प्रत्येकाने आपल्या जाण्याचा विचार केला पाहिजे. जोही व्यक्ती जन्माला आला
त्या प्रत्येक माणसाला जायचं, अरे महाराष्ट्र आपल्यासाठी रडाव एवढं नका चांगलं जगाव गड्यानो, पण कमीत कमी आपला अहिल्यानगर जिल्हा आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगलं पाहिजे. बरं नका का अहिल्यानगर रडे ना, तुमचा तालुका कोणता आहे? संगमनेर आहे ना, म्हणजे तुम्ही बॉर्डरवरचे, बरोबर आहे ना. संगमनेर तालुका रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. याच्यापेक्षा किती सबसिडी तुम्हाला देऊ, मी काही कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज. नका का संगमनेर तालुका रडे ना, पण कमीत कमी आपलं चिंचपूर गाव आपल्यासाठी रडा एवढं तर चांगलं जगा. अहो काही माणसाचं नशीब एवढं खराब आहे की गावकरी त्याच्या मरणाचा नवस करतात हो. गावातल्या लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगतात कशाला? या महाराष्ट्र राज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी हवेसारखी पसरली. त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, कुटुंबियांना दुःख झालं, नातेवाईकांना दुःख झालं, यात नवल नाहीये. हे उदाहरण याच्यासाठी सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजासोबत प्राण सोडला. अरे तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार गड्यानो, याची गॅरंटी मी तुम्हाला 1000च्या स्टॅम्पवर लिहून देतो. माझ्या तुमच्यासाठी कुत्रे कसे मरतील? कुत्रे आपल्यासाठी मराव एवढं चांगलं नका जगू, पण कमीत कमी आपले नातेवाईक लोक आपल्यासाठी रडले पाहिजे एवढं तरी चांगलं जगलं पाहिजे. नाही तर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, महाराज बरं झालं हो आमच्या गावची घाण गेली, असंही बोलतात महाराज लोक. यांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, यांनी एक सुद्धा दिंडी चांगली ठेवली, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला ठेवला नाही. मला एवढंच विचारायचं, माणसं एवढे कसे आडवे असू शकतात हो? देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे महाराज. कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवं, फक्त एक उभं जन्माला घातलंय माणूस. देव तो डोक्याला हात लावून बसला, बाबा 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 बाबा. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 काळ्या मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते महाराज, एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवन जगा माझ्या तो कोबरायासारखं. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सैत झाला गुप्त तुका. अंतकाळी विठू आम्हासी पावला, गुढी सैत झाला गुप्त तुका. अरे जगद्गुरु तुकोबरायचं जीवनामध्ये वनवास एक मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात त्यांची बायको अन्न करता मिली मान्य आहे मला. जगद्गुरु तुकोबरायची सावकारकी गेली, पाटीलकी गेली, सगळं काही गेलं. अरे संसारिक जीवन जरी जगद्गुरु तुकोबरायचं फाटका असेल, पण परमार्थ एवढा तोला मोलाचा केलाय महाराज. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अरे विश्वाच्या मालकाने तुकोबरायला नेण्यासाठी विमान घेऊन येऊ, याच्यापेक्षा परमार्थिक ऐश्वर्य काय असेल? घ्या माझ्या ज्ञानोबरायचं उदाहरण. देव निवृत्ती बसणारी मंडळी टाळे एकदम हलवा. एक हात माझ्या निवृत्तीनाथ दादाने धरलाय आणि दुसरा हात पांडुरंग परमात्म्याने धरलाय आणि ज्ञानोबरायला घेऊन समाधी स्थळावर जात आहे. काय गोड वर्णन माझे नामदेवराय करतात. नदीची आमाशा
मालकाच्या डोळ्याला धारा लागला. रुक्मिणी आई साहेब पांडुरंग परमात्म्याकडे गेल्या, मालक हजारो संत या महाराष्ट्रात जन्माला आले हो, हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले, पण मी एवढं रडताना तुम्हाला कधी बघितलं नाही. त्यावेळेस भगवंताच्या मुखातले उद्गार आहे, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, ते ज्ञान संजीवनी जाणते लोक्यासी. आणि पांडुरंग परमात्म्याचं आणि ज्ञानोबरायचं नातं सांगत असताना नाथबाबाने एका ठिकाणी वर्णन केलंय, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, जगाच्या मालकाने ज्ञानोबरायच्या जाण्याने रडाव, एवढं चांगलं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबरायचा शेवटचा काळ पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायला नेण्यासाठी यावं. अरे तसे तर हजारो लोक जन्माला येतात आणि हजारो लोक मरतात महाराज. काय कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. जर इथं येऊन परमार्थ नाही करता आला, इथे येऊन जर समाजाची सेवा करता नाही आली, इथे येऊन जर चांगलं काम करता नाही आलं, तर जुनी म्हण एक आपल्या भागामध्ये, जन्मी आला यालान पाणी वो वो मेला. काय महाराज, बैलामध्ये कुत्र्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? बैल अहो आपल्यापेक्षा जनावर चांगलं जगतात महाराज. मला एवढंच सांगायचं, कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का हो? आ कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे मोदीचे 2000 आहे का? बरं जाऊ द्या. कुत्र्याच्या बायकोला म्हणजे श्री कुत्री देवी काही लाडकी बहीण योजनेमध्ये राबवलेली किती? नाही. तिला ना 2000 भेटतात ना ते आधार कार्ड मध्ये ना त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे. बरं जाऊ द्या, कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाहीये, कुत्र्याचा स्वतःचा 7-12 नाही, छोटस घर सुद्धा नाहीये, बरं त्याचं घरकुल यादीत नाव नाही आलेलं, तरी एका टायमाला कुत्र कमीत कमी 10-10, 15-15 पिल्याचं संगोपन करतंय. तुम्ही एकूण त्या एक लेकराला इंजिनियर करता म्हणजे काही उपकार नाही करत महाराज. तुम्ही खानदानी असून सुद्धा पिवळं कार्ड आहे तुमच्याकडं. तुमच्याकडे 25 एकर जमीन असून सुद्धा राशींचे गहू खातात. आपण एवढे हलकट लोक आहे महाराज. जेवढ्या चांगल्या चांगल्या योजना, जेवढ्या फुकट योजना, जेवढ्या श्रीमंतांनी खाल्ल्या तेवढ्या गरिबांनी खाल्लेल्याच नाही महाराज. 25-40 एकर जमीन आल्या माणसाला घरकुल काय करायचं? कठीण ताळा झालाय. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये जीवन जगत असताना असं कार्य करा गड्यांनो, की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो काही जात कीर्ती जगामाची राही जात सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. म्हणून जाणं निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. फक्त जात असताना माणसं चांगलं जात जा. अभंग नाथ महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील आहे. नाथ महाराज जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले, त्यांनी तुम्हाला या मृत्यू लोकातून तरुण जाण्याचाच मार्ग सांगितलाय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. जग जोगी जाग जाग बोलती, आवाज कमी कर. जागता जगदेव
राखा काही भाव. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचं काम केलंय. मज निरंतर जागविती. अजून एक प्रमाण घ्या. तुका म्हणे लोकीच्या व्यापारे, तुका म्हणे डोकेच्या भारे डोका डोकेच्या डोका डोकेच्या जेवढे काही संत मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आले, त्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवन जगण्याचं सूत्र तुम्हाला आणि मला सांगितलं. हे बाबांनो, आले कशासाठी? कोहम कतमिदम जातम. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी माणूस विसरून गेलाय. बसणारे मंडळी, नुसता माणूस पळतोय बा, कशासाठी पळतोय हेही कळत नाही आणि का पळतो हेही कळत नाही. वाईट तर याचं वाटतं, ज्याच्याकडे पैसे तेही पळतचे आणि ज्याच्याकडे पैसे नाही तेही पळतचे. पैशावाल्याला पळायची काय गरज आहे? समाधान, आनंद, सुख आणि ह्या ज्या गोष्टी ना महाराज आपण म्हणतो ना, समाधान 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 पळण्यात कसं राहिलो महाराज, समाधान थांबण्यात आहे महाराज. त्यागा शांती निरंतरम. अरे त्यागा शांती सांगितलेली, भोगात थोडी शांती सांगितलेली आहे. अहो किती चांगली गाडी घ्या तुम्ही, आपल्यापेक्षा दुसऱ्याची पाहिली की माणसाचा आनंद मावळतो का नाही? बरं जाऊ द्या, एक सिंपल व्यवहार सांगतो. आता एवढे बहुसंख्य लोक तुम्ही कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे टू व्हीलरवर आलेले, काही बिचारे वस्तीहून पायी आलेले, काही बिचाऱ्याने स्विफ्ट आणले, काही ना वॅगनर आणलेली, काही ना इंडिओर आणलेली. बरोबर आहे का नाही? ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ज्यानं त्यानं जी ती गाडी आणलेली. आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालले ना, त्यानं स्विफ्ट वाल्याकडे बघायचंच नाही, त्यानं पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. अरे याला तर जायला 20 मिनिटं लागणार आहे, आपण तर 5 मिनिटात घरी जातो. पण त्या टू व्हीलर वाल्याला एवढी खाज आहे महाराज, ते पायी चालणाऱ्या वाल्याकडे पाहतच नाही. ते कोणाकडे पाहतं? स्विफ्ट वाल्याकडे. कोणाकडे? बरं, स्विफ्ट वाल्यानं तरी किती आनंदात घरी गेलं पाहिजेत. 1 लिटर मध्ये 20 किलोमीटर चालते ना, 5,000 सर्व्हिसिंग होती ना. हा, ते स्विफ्ट चालवता चालवता क्रीटावाल्याकडे पाहता. अरे नको ना, कशाला ताण घेतो एवढा. बरं, क्रीटावाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजे. 1 लिटर मध्ये 16-17 किलोमीटर चालती, मस्त गाडी आहे, आरामदायक आहे. पण क्रीटावालं इनोव्हावाल्याकडे पाहतं, इनोव्हावालं फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं, फॉर्च्युनरवालं इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं, इंडिओरवाल्याला तरी का थोडी खाज आहे का महाराज? ते सनरूप वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतं, म्हणजे काही सोपं आहे का महाराज? अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजेत ना. नाथ बाबा सांगतात, बकवास बेसू, माईक बंद करून लाव. कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारी मंडळी, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर माझ्या तुकोबराय ज्ञानोबरायमुळे तुम्हाला बसायला भेटेल. लक्ष देऊन ऐका. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटेल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पलही नसेल. त्यावेळेस विचार करा, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा माझ्या इच्छा पांडुरंगाचीच आहे, आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? पण आपलं असं झालंय, चांगलं केलं की आपण केलं, वाईट केलं की कोणी केलं? देवाने केलं. मला आता मागाशी एक माणूस म्हणला, म्हणे महाराज आता एका पावसाचे दिवस आहे का?
असं कुठं असतं का म्हणे महाराज. सोयाबीन गेली, कपाशी गेली, आमचा ऊस सुद्धा चिबडलाय हो. ऊस काढायला सुद्धा आता काय इतकं पाऊस झाला, असं तसं झाला. म्हणलं निसर्गाचं काहीच चुकलेलं नाहीये. अरे आपण माणसा असून जर राक्षसासारखे वागायला लागलो गड्यानो, 50-50 वर्षाचा नराधम जर 5-5 आणि 10-10 आणि 8-8 वर्षाच्या लेकरीवर बलात्कार करायला लागला, तर मला तर असं वाटतं हा पाऊस कमी आहे, आपल्यावर ढग फुटी होऊन आपण वाहून गेलो पाहिजे सगळे. महाराज खरं सांगतो तुम्हाला, माणसं असून जर तुम्ही जनावरासारखे वागायला लागले, इथं पैशासाठी माणूस कोणाचाही खून करायला लागला, नीतिमत्ता राहिलेली नाहीये. ज्या मायबापाने माणसाला मोठं करायचं, रात्रंदिवस शेतात कष्ट करायचे, आणि त्यांनी नोकरीला लागल्यानंतर मायबापाला वृद्धाश्रम मध्ये टाकायचं, असं वाटतं का तुम्हाला निसर्ग तुमच्या मनासारखा जागल? तुम्ही जनावरासारखे वागायला लागले, त्याच्यामुळे निसर्ग बिघडलाय. तुम्ही माणसं असून राक्षसासारखे वागायला लागले. अरे आपण लोकांनी फक्त राक्षसांचे नाव खराब केले. तुम्ही रावणाचं चरित्र ऐकून ये. रावणाला किती तोंड होते हो? बोलत चला गड्या, किती किती तोंड होते? रावणाला 10 तोंड होते. मग डोळे किती झाले? 10 दुनी. रावणाला 10 तोंड होते, रावणाला 20 डोळे होते. पण रावणाने एकाच मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव काय? माया हो. काय नाव काय तिचं? सीता. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, पण जन्मामध्ये फक्त एका मायमाऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, त्याचं नाव आहे सीता. अरे तुम्हाला 2 असून सुद्धा जगातली कोणतीच मायमाऊली चांगली दिसत नाही. महाराज रावणापेक्षा हलकट लोक झालोय आपण. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात नसते घडले. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर 5-5, 10-10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार नसते घडले. आपले जर डोळे चांगले राहिले असते तर महाराज बलात्कार झाले नसते. मग महाराज निसर्ग एकदम चांगला आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे फक्त 2-4 वर्ष शिल्लक आहे. 29 शेवट आहे तुमचा म्हणजे माझा बी. मी काही वेगळा नाहीये. कोरोनाच्या काळात जगले उपकार माना. कोरोनाच्या काळातून जिवंत राहिले असं समजा. उर्वरित आयुष्य माझ्या देवानं तुम्हाला दिला या काळे अवकाश. आता देवानं वेळ दिलेला आहे ना, मग त्या काळाचा सदुपयोग कसा करायचा महाराज सांगतात. काळ सारा भाचिंतने एकांत भासे कंकशाने देवाच्या पूजने ओ प्रदक्षिणा उदसीच्या. जो काळ तुमच्याकडे शिल्लक आहे महाराज सांगतात. जळो माझा काळ सरो माझा काळ तुझी या चिंतने. बस काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा. पुढे सांगितलंय महाराजांनी. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. अरे काय सांगायला पाहिजे तुकोबरायने अजून तुम्हाला? किती खावं तुकोबरायने सांगितलेलंय. नाश्ता जेवणासारखा करून तुकोबरायने सांगितलंय. नाश्ता हा जेवणासारखा करून तुकोबरायने त्यातून सांगितलंय ना. आता बऱ्याचशा ठिकाणी गेलं का आपण म्हणावं चला जेव्हा लोक म्हणतात महाराज मी डाईट फॉलो करतो. काय म्हणतात? हे काही डॉक्टरच्या बापाचं आहे का डाईट? अहो हे आमच्याच बापाचं आहे. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी. किती बोलावं, काय बोलावं, किती झोपावं. अरे धंदा करायची सुद्धा युक्ती तुकोबरायने दिली. मुद्दला आता तोटा ऐसा खोटा उदय. म्हणजे अरे धंदा करायचा कसा? पैसे कमवू नका असं सांगितलं नाही. कमवा ना जोडून या धन. अहो सगळ्या योजनाच आमच्या आहे. सगळ्या योजना वारकरी संप्रदायाच्या आहे. आता सरकार आपल्याला सांगतं झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे. ही सरकारची योजना आहे का? हा
ही योजना सुद्धा आमच्या बापाचीच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली, अरे वृक्ष तुमचे सोयरे आहे, वृक्ष तुमचे नातेवाईक आहे. वाचवा त्या वृक्षाला, नाही तर 2019 मध्ये तुम्हाला ऑक्सिजन सुद्धा भेटणार. हे 350 वर्षापूर्वी का त्यात लिहून ठेवलं, आता लोकांना कळायला लागलं. आता सरकार म्हणतं झाडे लावा, झाडे जगवा. पाठीमागं सरकार म्हणे बा 5 कोटी झाडं लावले, कुठं लावले काही माहित नाही. कागदावर आहे का कुठे पण आहे म्हणतात बा. एक झाड तर प्रत्येक, अरे तुमच्या आजोबाने आंबा लावला म्हणून आपण खाल्ला, आता तुमच्या नातवासाठी तर आंबे लावले पाहिजेत का नाही आपण, बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागृत करण्याचं काम केलंय. सर्व साधू संतांचं ध्येयच, त्यांचं कार्यच जाडू संतांचे मार्ग. आडराणी उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषिसाच भावे वर्ताया. महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले 3 जना, उद्धराया आले 3 जना, उद्धराया आले 3 जना. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. खरा खोटा निवाडा केला खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा. उजळा बयानो माता, ओ उजळा बयानो माता, तेरा खोटा निवाडा, तेरा खोटा खरा खोटा निवाडा. साधू संत तुमच्या आणि माझ्यासाठी कायसाठी आले? तुमचा आणि मला उद्धारासाठी साधू संतांचा जन्म आहे. साधू संतांनी विचार केला, लोक युवा होतात, मोठे होतात, वृद्ध होतात, लोक मरून जातात. कशासाठी धावतात हेही कळत नाही, का धावतात हेही कळत नाही. मी हे सांगत होतो, समाधान नावाची गोष्ट ही थांबण्यात आहे. याच्याही पुढे जाऊन एक उदाहरण व्यवहारातलं सांगतो. ज्या गाडीला मार्केटमध्ये जास्त किंमत आहे, व्यावहारिक लोक आहे तुम्ही, ज्या गाडीला मार्केटमध्ये जास्त किंमत आहे, शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात? उपलब्ध जरी असली तरी शोरूमवाले गाडी देत नाही का? जेवढं वेटिंग वाढल तेवढं काय वाढतं? वेटेज वाढतं. काय वाढतं? वेटेज वाढतं. म्हणून थांबण्यात आनंद आहे, समाधान ठेविले आनंदे, चित्ती असू द्यावे. बर किती जरी पळालो माझी आई मला सांगती, किती पळा भराभर दोन्ही पाय बरोबर. किती, माझ्या आईचा शब्द ठरलेला आहे तो, किती पळा भराभर आणि 2 पाय, आणि पळसाला 3च पान आहे भाऊ. काही जरी केलं तरी पळसाला 4थं पान येणार नाहीये. जे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, आणि समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी समाधानी माना. अरे कोरोनाच्या काळामध्ये एका नाईट पॅन्टवर टी शर्टावर 2 वर्ष काढले हो आपण. आपल्याला का स्टार्च करायची गरज पडली, का धोत्र धुवायची गरज पडली महाराज? काहीच नाही हो. 2 वर्ष मंगल कार्यालय असे धूळ पडले होते महाराज. मंगल कार्यालय नसताना लग्न लावले लोकांनी. अहो नुसते घरातच हो. कुठे या बायाला बोलवलं का? करवल्या होत्या का? ब्युटी पार्लर होती? यांना आमंत्रणच नव्हतं. आणि मेकअप करायची काही गरज नव्हती, कारण याच्याही थोबडाला पोत होतं आणि तिच्याही थोबडाला पोत होतं. लग्न झाल्यावर कळलं ही आपलीच बायको आहे म्हणून. तोपर्यंत थोबडच बांधेल होतं, कळलंच नाही. आणि ती बी 4 किलोमीटरहून हार घालायची, बरोबर आहे का नाही? मग लग्न मंगल कार्यालय नसताना लग्न झाले. किती साधं जगलो महाराज. कोरोनाच्या काळात लोकांची शुगर वाढली नाही, कोरोनाच्या काळात लोकांना सर्दी झाली नाही. आता नुसती बायाला सर्दी होऊ द्या तरी म्हणतात चला लोणीला ऍडमिट करा. शेंबडू येऊ 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 येऊ. कोरोनाच्या काळामध्ये शिकू मेल्या, पण सांगितलं नाही. सर्दी नाही आली आणि खोकला नाही. तिला माहिती खोकला म्हणा, दवाखान्यात गेलं की पोत्यातच बांधून आणतात, बरोबर आहे का नाही? म्हणून मला तर एक प्रश्न आहे,
कोरोनाच्या काळामध्ये एकही लहान लेकरू आजारी पडलं, जेवढे काही बाल रोग तज्ञ होते तेवढे सगळे कुंभमेळ्याला गेले होते त्या काळामध्ये. दवाखाने बंदच होते ना महाराज, एकही लेकरू दवाखान्यात नव्हतं. बरं आता तुम्ही जर हॉस्पिटल, आता माझी तब्येत थोडी घबरटल्यासारखं होतंय, आता जर मी दवाखान्यात गेलो लोणीला, की लगे डॉक्टर हात तपासणार, महाराज तुमच्या पेशी कमी झाल्या, इथून सुरुवात. नाही तर काही डॉक्टर सांगतील महाराज तुमच्या पेशी वाढल्या. मला भारतातल्या सगळ्या डॉक्टरांना विचारायचं, कोरोनाच्या काळात 2 वर्षे पेशी गेल्या कुठं होत्या? त्या काळात कोणाच्या पेशी वाढल्या नाही. अहो त्या काळात माझ्या वडिलाला शुगर आहे हो निवृत्तीवर, तुम्हाला तर माहिती आहे. धनाड 2 वर्ष चहा प्याला हो म्हाताऱ्यानं, गोळी नाही काही नाही. म्हणलं शुगर कुठे गेली, काहीच माहित नाही म्हणे. म्हणजे त्यावेळेस जसं फळाचा राजा आंबा आहे, फळाचा राजा कोण आहे? आंबा मार्केटला आलं की बाकीच्या फळाचं वजन पडत नाही, तसं कोरोना मार्केटला आल्यावर बाकीच्या रोगाचं वजनच पडलं नाही मला. अशा कोरोनाच्या काळामध्ये देवानं तुम्हाला जिवंत ठेवलंय ना, निश्चित जीवन जगा. काय होतंय, तुकोबरायतिक साधू संतांनी तुम्हाला संसार सोडायचा नाही सांगितलं, संसारी असावे. अलिप्त कमळ जळी जैसे. अरे जसं कमळ गटारात उगवतं पण गटाराचा शिंतुडा घेत नाहीये, तसं माणसाने संसारातच राहावं. पण एक दिवस समजून चालव की हा संसार सोडून आपल्याला जाणं. महाराज सांगतात, असोनी संसारी जीवे वे मोकारी, असोनी संसारी जीवे वे मोकारी, असोनी संसारी जीवे वे मोकारी, असोनी संसारी जीवे वे त्यागही केला नाही तरी सुद्धा गवळणीवर भगवंताची कृपा झाली. याचं कारण गवळणी संसारात राहत होत्या तरी पण पहा, आता हरी बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले, रात्रंदिवस फक्त श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गवळणीचा व्यवसाय होता, दही दूध तूप लोणी विकायला जायचं. कुठं? मथुरेला. सकाळी उठल्या की डोक्यावर दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, पण अंतकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अंतकरणात भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं बाजारात जायच्या आणि मुखातून निघायचं. जोडीवर जोडी जोडणी जाते निघाली, जोडीवर जोडी जोडणी जाते निघाली, जोडीवर जोडी जोडणी जाते निघाली, जोडीवर जोडी जोडणी जाते निघाली. केवळी गोते केवळी अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं गवळणीच्या मुखातून निघायचं. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे हो. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. बसणारे मंडळी, गवळणीने स्वधर्माचा त्यागही केला नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख याच्यामुळे की नको त्या गोष्टीला आपण जीवनामध्ये आपलंसं समजतो. महाराजांनी सांगितलंय, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने,
देहेशितायां पर लोकमार्गे कर्मानुगच्छति जीव एका. गोकर्णाने भागवतामध्ये आत्मदेवाला हाच उपदेश केलाय. पिताश्री देहेस्ते मांसरुद्रे विमतीम तेजत्वम जाया अश्रुतादिषु सदा ममता विमुंच पश्यान निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. काय करू बाळा? धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जंगलामध्ये जा, भगवंताचं भजन करा. हे जरी नसल कळलं तर सोपं सांगतो. हा माया विगणे भ्रमलाख रे म्हणता मी माझे निगरे. येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाची. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये तुम्ही मी आपलं समजतोय. आणि असं जीवन जगत असताना नाथ महाराजांनी ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहिलं, हे बाबांनो एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना, मग या नरदेहाचं जीवन जगण्याचं सूत्र तरी काय आहे? त्यांनी उदाहरण दिलंय आणि दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत नाथ बाबांनी दिलाय? तो अभंगाच्या पहिल्या पक्षी अंगणी उताराती रा, पक्षी अंगणी उताराती रे, पक्षी अंगणी उताराती रा, पक्षी अंगणी उतारा, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती रा, पक्षी अंगणी उताराती रा, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती, पक्षी अंगणी उताराती. पक्षी अंगणात उतरतात. काय सुंदर उदाहरण नाथ बाबांनी दिलंय, दृष्टांत दिलाय. बसणारी मंडळी, आता इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपण आपल्या घराच्या पुढं अंगण ज्याला म्हणतो त्या अंगणामध्ये आपण कडधान्य वाळत घातलंय. गहू असेल, हरभरा असेल, जे असेल ते. एखादा पक्षी उतरला, त्याला जेवढं लागतं तो तेवढं खातो आणि काय करतो, उठून जातो. बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, एखाद्या पक्षाने एफडी केलेली पाहिली गो? आतापर्यंत एखाद्या पक्षाने एखादी भारतीय जीवन निगम पॉलिसी, एखादी पॉलिसी काढली पोरायची, बरं जाऊ द्या, एखाद्या पक्षाने शिवकन्या योजना त्याच्या पोरीच्या लग्नासाठी काढली का? हा, पक्षी एफडी करत नाही. पक्षाला कशाचीच गरज नाही.
महाराज नाथ बाबाने तुम्हाला आणि मला ज्ञान व्हावं, तुम्हाला आणि मला उपदेश व्हावा, याच्यासाठी एका पक्षाचा दृष्टांत दिला. याच्यापेक्षा माणसाला अजून काय समजून सांगितलं पाहिजे महाराज? आपण तर पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो. माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं, अरे तिला चालायला तर शिकू दे. जिल्हा परिषदच्या तारखे डिक्लेअर झाल्या नाही तरी लोक अजूनच बाशिंग बांधून निघायला लागले, मला जिल्हा परिषद व्हायचं, मला पंचायत समिती सदस्य व्हायचं. ज्याची त्याची तयारी एवढी जोरात चालली, 2025च चालू आहे, अजून 26 सुद्धा सुरू नाही झालं, तरी 2029चे स्वप्न आतापासून लोक पाहायला लागले. मला एवढंच सांगायचं, उद्याचा विचार करून आजची रात्र खराब करणारा जगातला सगळ्यात महामूर्ख माणूस आहे महाराज. उद्याचं काय ताण घेता? आज भगवंताने तुम्हाला सुखरूप ठेवलं ना, अरे भगवंत हुशार आहे गड्यांनो. चिट्टी के पैरों में घुंगरू बसता है. चिट्टी, चिट्टी म्हणजे मुंगी. मुंगी किती बारीक, तिचा पाय किती बारीक, आणि तिच्या पायात बांधलेलं घुंगरू किती बारीक. आणि ते घुंगरू जर भगवंताला ऐकू येतं तर तुम्ही चोरलेल्या चपला देवाला दिसणार नाही का? चतुरा तो शिरोमणी गुणला वर्णाचे गाणे, चतुरा तो शिरोमणी गुणला वर्णाचे गाणे, मुकुट जगे खानी मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. तुम्ही सुद्धा चतुर आहे, देव सुद्धा चतुर आहे, पण तुमची चतुराई सापेक्ष आहे आणि देवाची चतुराई निरपेक्ष आहे. सापेक्ष आणि निरपेक्षेचा अर्थ तुम्हाला सांगू, आपलं म्हणजे दुसऱ्याचं घर जळलं तरी चालतं, पण आपलं वांग भाजलं पाहिजे, ही आपली चतुराई आहे. याला माहित आहे मी निवडून येत नाही, पण दुसऱ्याला घेऊन पडतं ना ही चतुराई आपली आहे. बरोबर आहे का नाही? आपली सोयाबीन जळली याचं त्याला दुःख नाहीच आहे, पण दुसऱ्याला 13 क्विंटल झाली कशी, ही चतुराई नाही तर काय महाराज तुमची नामची ही चतुराई. तुम्ही ज्या ज्या वेळेस चतुराई करसाल त्या त्यावेळेस निश्चित कोणाचं तरी वाटुळ आहे. आणि देव ज्या वेळेस चतुराई करल त्यावेळेस समजून चालाव की भक्ताचं कल्याण ठरलेलं आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. मग नाथ बाबांनी दृष्टांत दिला, जसा पक्षी अंगणात उतरतो त्याला जेवढं लागतं तेवढं खातो आणि तो निघून जातो, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्धाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध तुमच्या सोबत आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. एकदा काही निघून गेलं की किती जरी प्रयत्न केले की महाराज सांगतात पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे इह संसारे. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. बसणारे मंडळी, आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. एका राजाने दौंडी दिली, ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आणाल त्याला 11,000 रुपये बक्षीस दिले जाईल. खरं सांगा, कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? तुमच्या तिकडं 10 क्रेवी दिलं. मी कीर्तनकार होऊन कमीत कमी 25 वर्ष झाले, खोटं बोलत नाही, नारदाच्या गादीवर आहे. माझ्या जीवनामध्ये मी फक्त 2 का 3 दशक्रियाविधी केले महाराज. दशक्रियाविधीचं प्रवचनच मी घेत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज का हो? दशक्रियाविधीचं प्रवचन महाराजाच्या मनावर नसतं निवृत्ती बा. कावळा शिवेपर्यंत महाराजांनी प्रवचन करायचं. काही काही माणसं एवढे हलकट असतात की 4 किलोमीटर जवळपास कावळा येत नाही. बरं, कावळा काही गायकवादकासारखा संघ घेऊन जाण्यासारखा थोडा आहे काय? पण गायक संघ आणता येईल, वादक संघ आणता येईल, माईकवाला संघ आणता येईल, युट्यूबवाला संघ आणता येईल. कावळा कुठून घेऊन जायचा? आता कावळा का पकडायची गोष्ट आहे का? सगळ्यात चतुर प्राणी आहे कावळा, सगळ्यात चतुर प्राणी. एकच डोळा आहे त्याला तरी किती चतुर आहे. कावळ्यासारखा चतुर दुसरा कोणीच नाहीये. विद्यार्थी पंचलक्षणामध्ये कावळ्यासारखी नजर सांगितलेली आहे, बरोबर आहे का नाही? बगळ्यासारखं ध्यान सांगितलेलं आहे, कुत्र्यासारखी झोप सांगितलेली आहे. विद्यार्थ्याला झोप कशी असावी? कुत्र्यासारखी. कुत्र्याला हाड म्हणलं की उठतं, बरोबर आहे का नाही? आपली झोप कुंभकर्णावानी आहे. डीजे लावला तरी उठत नाही, बरोबर आहे का नाही? डीजे लावला तरी उठत नाहीये. आणि मग आता डोळ्यावाल्या लोकांनी विचार केला, कावळा का पकडायची गोष्ट आहे का? त्या गावामध्ये एक आंधळा होता, गंगेवर स्नानासाठी गेला, स्नान झाला आणि भगवंताची विनंती सुरू केली. सकळ देवा अधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानू सदाशिवा सहज रूपा. जसे हात वर केले
तसं आंधळ्याचं भाग्य उदयाला आंधळ्याच्या हातात कावळा सापडला. लक्ष देऊन ऐका. पण का आंधळ कसं होतं, थोडं स्वार्थी होतं. ते म्हणले आत्ता शिकतं 8:30 झाले आणि एक कावळा पकडला, आणि जर 12-1 वाजे लोक आपण 2-4 कावळे पकडले 40-45 हजार रुपये घरी घेऊन जाऊ. आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. बसणारे मंडळी, आंधळ्याने तो कावळा घेतला आणि कुठे ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी होता तो. आता किती चातुर्मास केले म्हणजे महाराज सांगतात, पावला हा देह कागटाळी आहे न घडो उपाय घडो आले. मग एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना. महाराज सांगतात, माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव. बसणारी मंडळी, गेलेली सत्ता परत मिळेल, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल, गेलेली जमीन परत घेता येईल, पण बसणारे मंडळी, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय. महाराज सांगतात, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हेही उदाहरण तुकोबरायला कमी वाटलं. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. एखादा वस्तीकर साईबाबाच्या दर्शनाला चाललेला असावा. तुमच्या गावाला मुक्कामी थांबला, बाबा साईबाबाच्या दर्शनाला चाललोय, आजच्या राहण्याची व्यवस्था होईल, काळजी करू नका बाबा, जेवणाची सगळी व्यवस्था होईल. जेवण झालं, बिचारा झोपला. तुम्ही उठायच्या अगोदर तो सकाळी 4 वाजता उठून त्याच्या प्रवासाला तो. तसं इथं आल्यानंतर त्या वस्तीकराचा आदर्श घ्या, आणि वस्तीकराचा आदर्श घेतला, त्या पक्षाचा आदर्श घेतला तर नाथ बाबा सांगतात, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन विठोबा Oh
गोवाई प्रार्थनाचे जनार्दनायसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वैकुंठवासी. थांबा 2 मिनिटं झालंय आता. द्रौपदाबाई विठ्ठलराव गवारे या आईसाहेबाच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या सर्वच मुलांनी खूप सुंदर नियोजन केलंय. अगदी द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. 7 चिरंजीव आहे आईला, 6 चिरंजीव आहे. भाग्यवान आहे ती माय माऊली की 6 मुलांना जन्माला घातलंय महाराज. आता देशाची संततीच वाढायला तयार नाही. एक पोरग झाले बाई म्हणते बस हम दो आणि हमारी एक. काही दिवसानं हम दो ना हमारे दोच. बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर कुटुंब आहे. अगदी गरिबीतून हे लोक एवढं सुंदर नियोजन. 6-7 महिन्यापूर्वी आमच्या विवेक दादा तांबेंनी दादांनी फोन केला की महाराज असं नियोजन आहे. वस्तीवरच त्यांनी नियोजन केलं होतं पण पावसाचा अंदाज पाहून त्यांनी मंगल कार्यालयामध्ये नियोजन केलं. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अगदी नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मी भरपूर वर्ष श्राद्ध केले पण एवढी पब्लिक मी फक्त तुमच्याच कीर्तनाला पाहिली बरं महाराज. खरं सांगतो कधी या परिसरात भरपूर ठिकाणी आलो. त्याचे 2 फायदे. आपण एक 11 सुरू केला हा एक फायदा आहे. बरोबर आहे का नाही? आता इथून पुढे ज्यांचे वर्ष श्राद्ध आहे त्यांनी 11 सुरू करायचं म्हणजे गर्दी सापडते. नाही तर लोक फक्त जेवायलाच येतात. महाराजाच्या नशिबी 7-5 म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्याहून हात आणि रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या खामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. ज्या ठिकाणून तुमची आई हा कार्यक्रम पाहत असेल तर मी तरी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या आईने भरभरून 2 हात वर केले असेल आणि तुमच्या 6 भावाला भरभरून आशीर्वाद देत असेल. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, पखवाज वादक, आमचे तबला वादक, जेवढे काही गायक मंडळी आहेत त्या सर्वांसाठी एकदा प्रेमाने टाळी वाजवा महाराज. अगदी सुंदर साथ आहे. आणि सर्वात मोठे धन्यवाद द्यायचे माईकवाल्या दादाला. का? तबला आहे, पखवाज आहे, एवढे गायक असताना सुद्धा मंगल कार्यालयामध्ये माईक सिस्टीम लागत नाही. तरी पण सुद्धा तुम्ही 100%पैकी 100% माईक सिस्टीम चांगली लावली. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. माझ्या सर्वच आई बहिणी, आमच्या सर्वच मुक्ताई जनाई ज्यांनी मस्त सुंदर असा तुळशी घेतल्या, सर्वच माझ्या माता मावल्या, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आज आवर्जून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित माझे परम मित्र आमचे निवृत्ती महाराज कदम आहे, आमचे शंकर स्वामीजी आहे, परिसरातीलच सर्वच कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्ञानेश्वर माऊली